इतर शेतकऱ्यांच्या शेतामधून पाईपलाईननं पाणी नेण्यासाठी अनेक अडचणींना शेतकऱ्यांना तोंड द्यावं लागतं। कारण ज्याच्या जमिनीमधून पाईपलाईन किंवा पाटाद्वारे पाणी न्यायचंय ते शेतकरी पाईपलाईन खोदण्यास संमती देत नाहीत किंवा ते खोदण्यास त्यांची परवानगी नसते। ज्या शेतकऱ्यांना पाईपलाईन करायची आहे त्या शेतकऱ्यांनी अशी पाईपलाईन करण्यासाठी बँक किंवा खाजगी व्यक्तीकडून कर्ज घेतलेलं असतं आणि दुसरीकडे शेतकऱ्यानं अडवणूक केल्यानं संबंधित शेतकरी अडचणीत येऊन कर्जाचा डोंगर वाढत जातो। आता याबद्दलच्या नेमक्या कायदेशीर तरतुदी काय आहेत तर यासाठीचा संदर्भ आहे महाराष्ट्र जमीन महसूल पाण्याचे पाट बांधणे नियम 1967। दुसरा संदर्भ आहे महाराष्ट्र जमीन महसूल पाण्याचे पाट बांधणे अधिनियम 1966 चे कलम 149। आता शेतकऱ्याला त्याच्या जमिनीत पाईपलाईन करण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी राज्य सरकारनं उपरोक्त जे काही वरचे संदर्भ आहेत त्यानुसार 1 आणि 2 नुसार कायदेशीर तरतुदी ह्या केलेल्या आहेत। मूलतः सर्व जमिनींचा अंतिम मालक हे शासन आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे।